नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर केरवळ्या ही पाठ्यार प्रभू रेसिपी शेअर करते आहे. श्रावण महिना आलेलाच आहे, तर याच्यासाठी मी इथे साहित्य पाहूया. मी इथे राजेळी केळी घेतल्यात, मग ताजा नारळ खवलेला, साखर, काजू किसमिस आणि वेलची. ठीक आहे. तर पहिला आपण काय करूया, ती 2 केळी घेतली, मी 2 केळ्यांचं करते. तर 2 केळी मी कुकरमध्ये शिजवणार आहे. 1 शिटी खूप झाली, जास्त काय शिजवायचं नाही आपल्याला. ठीक आहे. आता तो कुकर थंड होऊ दे. केळी आपली चांगली शिजलेली आहेत, तर आता ते काढून ठेवूया बाजूला. आणि जरा ती थंड होईपर्यंत आपण आतलं पुरणाचं करायला घेऊया. इथे मी 1 वाटी ताजा नारळ घेतलाय खवलेला, तो जरा चांगला परतून घेतलाय मी. आणि आम्ही साखर वापरतो. जर तुम्ही गूळ वापरत असाल तर तुम्ही गूळ पण वापरू शकता साखरेच्या ऐवजी. हं. पाठ्या प्रभू आम्ही साखर जास्त वापरतो. बरं, हे झालं. साखर आणखीन नारळ चांगला आपण हे केलं, परतवला. मग त्याच्यामध्ये आपलं काजूचे मी बारीक तुकडे केलेले आहेत. नंतर किसमिस, नंतर वेलची मगाशी दाखवली ना, ती कुटून मी त्याची पावडर करून घातली. बस, आता आपल्याला किती वेळ करायचा ना, ती साखर जरा विरघळायला येईपर्यंत हे करायचं आहे. जास्त वेळ केलं तर ते कसं कडक होईल साखर, तर तेवढं नाही करायचं. ते नरम राहायला पाहिजे ना आपलं पुरण. त्या पॅटिसमध्ये घालायचं आपल्याला. केरवळ्याचं आपण फिलिंग म्हणून करतो ना ते. तेवढं फक्त लक्षात ठेवा, जास्त वेळ करत नका बसू. हां, जरा चांगलं ते दिसलं विरघळायला लागले साखर, की लगेच गॅस बंद करून झाकण घालून ठेवून द्या. किती छान नरम होतं एकदम. ठीक आहे. काही जण याच्यामध्ये केशर घालतात, किंवा तुम्ही अजून पिस्ता वगैरे पण घालू शकतात. बस, आता मला वाटते बऱ्यापैकी हे झालेलं आहे. मी त्याच्यावर झाकण ठेवते. गॅस बंद करून नको झाकण ठेवते. हे बघा. ठीक आहे. आता आपण त्या केळ्यांकडे वळूया. ती केळी मी हे बघा आपलं चांगलं तयार झालेलं आहे. हां, आता केळी तर मी ती सोलली आहेत, गरम होती ना ती. आता ती मी मॅशरने चांगली मॅश करून घेते. बरं, ही राजेळी केळी, तुम्ही साधी केळी मला विचारणार तर कोणी चांगली चालतील का? हिरवी केळी तर नाही चालत. राजेळी केळीच लागतात ह्या केरवळ्यासाठी. हां, आणि ह्या केळीत ना ही जास्त गोड नसतात. हिरव्या केळ्यांसारखी ही गोड नसतात, कमी गोड आहे ती. म्हणून अजून छान होतं त्याचं वरचं कवरिंग. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात, मी 1 चिमटी मीठ घातले आणि दुसरं काही नाही घातलेलं याच्यामध्ये. तर म्हणजे मैदा, तांदळाचं पीठ काही नाही लागत. हां, नुसतं ते मी केळ्याचं मॅश करून मी ते हे केलं, एकजीव केलं. आणखी आता ते फिल करते बघा. किती सोपी आहे ना ही रेसिपी, आणि एवढी टेस्टी होते ना, खूपच छान. हे बघा, आपण मोदक करतो की नाही, त्याच प्रकारे ती वाटी केली मी त्या केळ्याची. आणखी ते आता बंद करायचा प्रयत्न करते. बरं, इथे काय पाकळ्या नाही काढायच्या आपल्याला, काय नाही करायचं. तर एकदम सोपी जाते हे करायला. हे बघा, हे ना, फक्त आपण ते सील नीट करायला पाहिजे, नाही तर ते उघडलं तर सगळं तुपामध्ये ते हे होईल. आपलं पुरण ते नीट राहिलं पाहिजे, एवढंच बघायचं आपल्याला. बघा, आहे ना, झाली तयार. अशा प्रकारे मी बाकीच्या पण केरवळ्या करून घेते. तळायला लागायच्या आधी तिथे मी याच्यामध्ये तूप गरम करत ठेवलेलं आहे. खूप सोपी आहे ही, आणि टेस्टी पण एकदम होते. फक्त राजेळी केळी आता हल्ली सगळ्याकडे मिळतात. मार्केटला गेला तर तुम्हाला राजेळी केळी मिळतील.
हं? झालं. आता मी इथे तूप चांगलं तापलेलं आहे. आपल्याला सिम याच्यावरच करायचं आहे, हायवर करायचं नाही. आणि ह्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ते तळायचे. बस झालं. मला 7 मिळालेत केरवळ्या करायला. आणि एक छोटंसं मी मोदक केलं आहे नैवेद्यासाठी गणपतीला दाखवायला. इथे काय जास्त शिजवण्याचा, कारण तो केळं पण आपण शिजवलेला आहे ना. आणि फक्त आपल्याला तो कलर पाहिजे चांगला. आणि जराशी टेस्ट बदलते तळल्यावर, तेवढंच. आपल्याला काही कच्चं काही राहत नाही इकडे. हे बघा, दिसतो ना छान गोल्डन कलर. झालं आपल्या केरवळ्या. हे आम्ही श्रावणी सोमवार आम्ही नैवेद्य म्हणून हे करतो. श्रावणी सोमवारचे पक्वान आहे. तर तुम्ही पण नक्की करून पहा ह्या श्रावणी श्रावणी महिन्यामध्ये. आणि तुम्हाला जर ते असं तळ्याच्या आधी जर गरम गरम बाळायचं असेल तर हे करून ठेवू शकतात तुम्ही. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळू शकतात. म्हणजे ते हे नाही होत, खराब नाही होत. ठीक आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.